श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे स्वामी भक्तांनो तुमचं स्वामींच्या नवीन एका प्रेरणादायी संदेशामध्ये. आजचा हा संदेश तुम्हाला शेवटपर्यंत ऐकायचा आहे. हा संदेश तुम्हाला खूप प्रेरणा देणार आहे. काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, तेच करून काहीही नाही होणार आहे. विचार बदलावे लागतील, रिस्क घ्यावा लागेल, जे नाही जमणार ते जमवावं लागेल, मार्ग बदलावा लागेल, माणसांपासून थोडं वेगळं राहावं लागेल. तेव्हाच तुम्ही जे पाहिजे ते मिळवू शकता. जर स्वामी शक्तीवर विश्वास असेल तर कमेंट बॉक्स मध्ये श्री स्वामी समर्थ टाईप करा. बोलून दाखवायचं नाही, लक्षात ठेवायचं कोण आपल्याशी कसं वागतंय. कारण बोलून वाईट होण्यापेक्षा शांत राहणे केव्हाही चांगलं. लोक हे बोलतात, लोक ते बोलतात, अरे लोक बोलत राहणार. आयुष्यभर तुम्ही चांगलं करा किंवा वाईट करा, मग तुम्ही ते कोण काहीच नाही करणार आहात का लाईफ मध्ये. अरे सोडा त्या लोकांचं ऐकणं, ते लोक तुम्हाला पोसायला नाही येणार आहेत. अशी कुठलीच गोष्ट नाही आहे जी तुम्ही नाही करू शकत. जर तुम्ही ठरवलं तर सगळ्या गोष्टी शक्य आहेत. प्रॉब्लेम हा नाही आहे की सगळं अवघड आहे, प्रॉब्लेम हा आहे की तुम्ही अजून ते मनावर नाही घेतलं आहे. जर बाकीचे ते करू शकतात तर तुम्ही ते नक्कीच करू शकता. काल काय झालं ते सोडून द्या, आज परत नव्याने सुरुवात करा. कारण प्रत्येक दिवस आपल्याला नवीन काहीतरी शिकवत असतो. फक्त काल नाही झालं म्हणून आज पण नाही होणार हे विचार डोक्यातून काढून टाका. आयुष्य बदलण्यासाठी फक्त एक दिवस लागतो आणि तो आजचा दिवस असेल तुमचा. श्री स्वामी समर्थ. तुमचं राहणं तुमची श्रीमंती दाखवते आणि तुमचं वागणं तुमचे संस्कार दाखवते. नुसतंच आपलं म्हणून नाही चालत, आपल्याने आपल्याला मनापासून आपलं समजावं लागतं. लोक येतील, तुम्हाला सांगतील की तुला हे नाही जमणार. काहीच न बोलता इग्नोर करा. लोक येतील आणि तुमच्यावर हसतील, इग्नोर करून निघून जायचं. लोक येतील, तुम्हाला टोमणे मारतील, तुमचं करिअर बद्दल इग्नोर करून निघून जातील. कारण तुमचं पहिलं फोकस हे त्या लोकांवर नाही तर तुमच्या स्वप्नावर असलं पाहिजे. लोक काय येतच राहतील. ज्यांना काळजाचे घाव आणि डोळ्यातील भाव कळतात त्याच नात्याला खरा अर्थ असतो. बाकीची नाती केवळ माझी माझी म्हणून वाहिलेली व्यर्थ ओझी असतात. चूक नसतानाही केवळ वाट टाळावा म्हणून घेतलेली माघार हे संयमाचं फार मोठं प्रतीक आहे. अंधारातून वाट निर्माण करता येते, फक्त जिद्द पाहिजे. वाईट वेळ सगळ्यांची येते. दिलेला धोका, केलेला अपमान, वेळ पाहून दिलेला नकार आणि सोडलेली साथ सगळं लक्षात आहे. वेळ आल्यावर सगळ्यांचा हिशोब करा. सोडून जाऊ दे यार. कोणी दुखवलं, कोणी रडवलं, कोणी इग्नोर केलं, कोणाच्या बोलण्याचं वाईट वाटलं तर ते फक्त आजच्या दिवसापासून ठेव. त्यामुळे तुझा उद्याचा दिवस नक्कीच चांगला. काल जे झालं त्यामुळे खराब करू नको. वेळ लागेल. जर तुम्ही कुठलीही नवीन सुरुवात केली असेल तर असं समजू नका की असं लगेच होईल. सगळं सुखात कठीणच असते. मेहनत करा 2 ते 3 महिने त्यावर, त्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट बघायला भेटतील. एका दिवसात काही होत नाही. धीर सोडू नका. तुम्ही नक्की सक्सेसफुल व्हाल, पण थोडं प्रॅक्टिस ठेवा. पैसा मिठासारखा असतो. मीठ जसे जीवनातले अत्यंत महत्वाचे घटक असते, पैसा तसा जीवनातला महत्वाचा भाग असतो. पैसा कमी असला तर जीवन आळणी आणि बेचव होते आणि गरजेपेक्षा जास्त झाला तर जीवनाचा स्वाद पूर्णपणे बिघडू शकतो. एक सुगरण जसे जेवणात मीठ योग्य प्रमाणात वापरते, तसाच एक व्यवहारी माणूस पैसा हाताळतो. जगातलं सर्वात चांगलं नातं तेच असतं जिथे एक स्मित हास्य आणि एक छोटी क्षमा यामुळे जीवन पूर्वीसारखं होईल. माणूस कसा दिसतो ह्यापेक्षा कसा आहे ह्याला महत्त्व असतं. कारण शेवटी सौंदर्याचं आयुष्य तारुण्यापर्यंत, गुणाचं आयुष्य मरण्यापर्यंत असतं. केलेल्या प्रत्येक चुकीचं स्पष्टीकरण देता आलं म्हणजे आपण चुकलोच नाही असं होतं. हा व्हिडिओ आवडला असल्यास एक लाईक करा. कमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी माऊली टाईप करा. आणि माझ्या चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल नोटिफिकेशन ऑल करा. हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल अगदी मनापासून धन्यवाद.